आणि आता एक महत्त्वाची बातमी येते आहे, दुःखद बातमी। क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट नेते फिडेल कॅस्ट्रो यांचं निधन झालंय। ते 90 वर्षांचे होते। 13 ऑगस्ट 1926 ला त्यांचा जन्म झाला। गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते, त्यामुळे सार्वजनिक जीवनापासून ते लांब होते। 1959 ते 1976 अशी सुमारे 30 वर्ष त्यांनी क्युबाचं राष्ट्राध्यक्षपद भूषवलं। 2008 साली त्यांचे बंधू राउल यांनी क्युबाचं राष्ट्राध्यक्षपद भूषवलं। 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। फिडेल कॅस्ट्रो यांचं निधन झालंय। याविषयी आपण अधिक चर्चा करूया। आपल्याबरोबर सध्या जयराज साळगावकर आहेत, अर्थतज्ञ आणि त्याचबरोबर जागतिक राजकारणाचे अभ्यासक सुद्धा आहेत। जयराजजी, फिडेल कॅस्ट्रो यांचं आज निधन झालंय। कॅस्ट्रो यांच्याविषयी काय आपण सांगू शकाल झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी? कॅस्ट्रोंचं क्युबाच्या आणि जगाच्या राजकारणात नेमकं काय स्थान होतं? क्युबा हा देश अमेरिकेच्या पायालगत आहे, अगदी जवळ आहे। अमेरिकेतून तिथे सहज जाता येतं लोकांना। आणि JF केनेडी, जॉन F केनेडी जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, ते बहुधा अमेरिकेचे सर्वात पॉप्युलर असे राष्ट्राध्यक्ष होऊन गेले, वन ऑफ देम। तर त्यांच्या वेळेला क्युबामधल्या कम्युनिस्ट चळवळीला नष्ट करण्यासाठी अमेरिकन नेव्ही पुढे सरसावली होती। आणि क्युबामधली क्रांती तेव्हा चे गवेरा हे फिडेल कॅस्ट्रोच्या सैन्याचे प्रमुख होते। आणि तो अमेरिकेचा प्रयत्न फिडेल आणि चे यांनी हाणून पाडला। त्यासाठी त्यांनी रशियाची मदत घेतली आणि ते 13 दिवस असं म्हटलं जातं, 13 डेज। त्या 13 दिवसात जर का हा प्रश्न मिटला नसता तर तिसरं महायुद्ध अटळ होतं। परंतु केनेडी यांची बुद्धिमत्ता, कॅस्ट्रो यांची सुद्धा कुत्सितगिरी, चेचे शौर्य आणि रशियन नौदलाचं बल, या चौघांना शांततेच्या दिशेने नेण्यात केनेडींपेक्षा क्युबाचे अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांचा वाटा अधिक होता। त्यानंतर त्यांनी जो क्युबा उभा केला त्याच्यामध्ये लोकांच्या सोयीच्या अनेक गोष्टी केल्या। एकाधिकार काही असली तरी लोक खुश होते, कारण शिक्षण व्यवस्था जगातली एक अप्रतिम शिक्षण व्यवस्था उभी केली। इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, पाणी हे सगळं खूप चांगलं केलं आणि त्यांनी क्युबामध्ये शांती आणली परत। त्यामुळे चे गवेरा तर क्युबा स्वातंत्र्य झाल्यावर निघून गेला कंबोडियामध्ये, तिथे त्याचा मृत्यू झाला। परंतु फिडेल कॅस्ट्रोनी क्युबाची काळजी वाहिली आणि भारताशी सुद्धा फिडेल कॅस्ट्रोचे संबंध, विशेषतः इंदिरा गांधींशी खूप चांगले होते आणि क्युबा बरोबर आपला खूप धंदाही होत असे। त्यामुळे एक मोठा नेता गेला जो हल्लीच्या इतिहासात अमेरिकेच्या समोर ताठ मानेने उभा राहिला आणि खाली पडला नाही। हे त्यांचं जे श्रेय आहे ते कोणी हिरावून घेऊ शकणार नाही। मी त्यांना श्रद्धांजली वाहतो। बिलकुल, धन्यवाद जयराजजी, झी24 तासशी बोललात त्याबद्दल। फिडेल कॅस्ट्रो यांच्याविषयीची माहिती, फिडेल कॅस्ट्रो हे काय होते याचा मूळ इतिहास, त्याला उजाळा द्यायचा प्रयत्न जयराज साळगावकर यांनी केलेला आहे। जगाच्या इतिहासामध्ये आपलं नाव उमटवणारा मोठा नेता फिडेल कॅस्ट्रो, त्यांचं आज निधन झालंय। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।